देखे अनित्य ते या परी मनोनी तू अवेरी हा सर्वथा संगण धरी धनुर्धरा. म्हणून सर्वथा नेहमी करता संगतीत राहू नको लक्ष्मीच्या. दिवाळीला एक दिवस पूजा लक्ष्मीची ठीक आहे, पण रोज पैशाची पूजा हे गाणंच आहे. पैसाच सगळं, सासू तीर्थ ससरा तीर्थ, तसं पैशाची एक पूजा आहे, पैशाचं गाणं आहे, सगळं पैसेच. असं नाही. इतका संकट घेऊ नका, इतक्या संगतीत कुठल्याही विषयांच्या राहू नका. म्हणून ज्ञानेश्वरी दमन करायला शिकवत नाही, रोकायला सांगत नाही. टीव्हीचं केबल बंद करू नका. एक तिसरा प्रकार आहे तो सांगतो ह्याच वेळेस, म्हणजे ज्ञानेश्वरीची राहिलेली कल्पना येईल तुम्हाला. एक प्रकार दमन करा. काहींनी डोळे फोडून टाकले, काहींनी संसार त्यागला, काही संन्यासी होऊन तप करत बसले. हा एक प्रकार, तो समाजाने नाही उचलला. पूजा केल्या, समाजाने नाही उचलला. दुसरा प्रकार एक असं आहे, संग करायचा, फार आसक्ती ठेवायची नाही. मग जेवण लागतं ना, मग गोड नकोच. गोड आवडतं का, मग गोडच बंद करून टाकायचं. जेवण लागतं. काहींनी जेवणच त्यागलं आणि काहींनी जेवण नाही त्यागलं, पण मग असं आहे ना, गोड फार आवडतं का, गोड नको. कामविकार जागतात का, मग तिखट नको, फार आंबट नको, फार चविष्ट नको, फार गरिष्ठ नको. असं मग साधं घ्यायचं. लक्षात घ्या. म्हशीचं दूध नको, मग गाईचं, मग कपिला गाईचं, काळ्या गाईचं. हे असे सगळे प्रकार आले, ज्याच्यामुळे आमचे विकार आणि हे वाढतील. ते सगळे बंद केले पाहिजे. जे आवडीनिवडीचे पदार्थ फार आम्हाला आसक्त करतात ते बंद केले पाहिजे. हा दुसरा प्रकार आला. एक पूर्ण बंद, एक आवडीचे पदार्थ बंद, हा दुसरा प्रकार आहे. मी पाहिलं जैन साधू आंब्याचा रस खात नाहीत का? आवडीनिवडी संपवल्या पाहिजेत. संपल्यात का संपवल्या पाहिजेत, हा पुन्हा प्रश्न येतो. आता तो विषय आता कमी करू. तिसरा प्रकार कोणता? उपभोग घेऊन थकवायचे इंद्रिय. तिसरा प्रकार उपयोग घ्यायचा मर्यादित आणि सोडून द्यायचं. कारल्याची भाजी, पण रोज कारले, सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी, असं नाही. षडरस सगळे असले पाहिजे जेवणात, तसं उपयोग घ्यायचा. आणि तिसरा प्रकार काय? उपभोग घ्या. एखाद्या वेळेस नाहीच रुकत. काय वा, पुरणपोळ्या पुन्हा पुन्हा म्हणत नाही तर तुम्ही म्हणता चरवंतर पण करा आणि अर्धीच पोळी खा, एक पोळी खा. पुन्हा चरवंतर पण खाल्ल्यानंतरही पुन्हा भूक लागते. आई पोळी आहे का? मनातून गेली का? लक्षात घ्या. ते सोमानी ही साधक मंडळी होती म्हणून एक खाल्ली, ते गेले, घ्या चला आण. दुसरी पोळी जमतच नाही. म्हणजे काय? इंद्रिय संयम उपयोगावर नसून इंद्रिय संयम होत नाही. मग काय करावं? मग एक पद्धत अशी आहे की उपभोग घ्या, पण अँगल दृष्टी वेगळी असू द्या. त्याच्यातही दोन प्रकार आहेत. उपभोग फार घ्यायचा, त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा, खूप उपभोग घेतला तरी अटॅचमेंट राहू नये, म्हणजे शेवटी आसक्ती राहू नये ना.
आणि एक प्रकार असा आहे उपभोग घेऊन इंद्रिय थकले पाहिजेत. असं म्हणतात रामदास स्वामी. खीर फार आवडत होती आणि साधनेला बसली तरी खीर दिसत होती. काहींनी असं म्हटलं की रामदासांनी खीर इतकी खाल्ली जीभायला म्हणले तुला फार आठवायला ना साधनेमध्ये, खा एकदाची. एक भगुणभर खीर खाल्लं आणि ती उलटली, उलटी झाली. ती काहींनी म्हटलं उलटी देखील खाल्ली. घे, तुझी खोड जिरली पाहिजे. जसे त्याने जलेबी शेणामध्ये बुडवली. अर्धा किलो रोज लागते, खाय. आता शेणात बुडवलेली खाय, तुला नॉशिया आला पाहिजे. म्हणजे एक प्रकार उपभोग इतका घ्यायचा, इंद्रिय थकली पाहिजेत, त्याला नोशिया उत्पन्न झाला पाहिजे, नको वाटलं पाहिजे. नको वाटेपर्यंत खाणं हा एक प्रकार. पण हाही प्रकार सर्वसाधारण माणसांच्या दृष्टीने योग्य नाही. दुसरा एक असा प्रकार आहे, उपभोग घ्यायचा आहे, खूप घ्यायचा आहे, पण आता दृष्टी बदलायची. याच्या दृष्टी दमनाची आहे. पहिल्या याच्या दृष्टी दमनाची आहे. खाय, जलेबी बुडवली, खूप खाल्ली, 10 पोळ्या पुरणपोळ्या खाऊन टाकल्या, फार खाऊ वाटायली का, खाय. नंतर पोळी पाहिली की उलटी झाली पाहिजे. हा दमनाचा प्रकार झाला. उपभोग घ्यायचा पण इंद्रियांना थकवायचं. याच्यामध्ये उपभोग घ्यायचा पण इंद्रियांना रिझवायचं. लक्षात घ्या किती प्रकार मी सांगत चाललोय. आता ज्ञानेश्वरी जसजशी येईल तसतसे हे प्रकार तुम्हाला मी सांगेल. इंद्रियांना रिझवायचं म्हणजे कसं, आता तुम्ही पिक्चर पाहिलात, एका प्रकारात 3 तास तुम्ही पिक्चर पाहिलात. अध्यात्माच्या दृष्टीनं पिक्चर विषय, नटनटी विषय, स्टोरी विषय, डोळे अवघाण करतायत, कानाला शब्द ऐकू येत आहेत तो विषय. अध्यात्माच्या दृष्टीनं पाप, बरोबर. पण तरी ते करायचंय. मग काय करायचंय, नटनटी ऐश्वर्या राय दिसली, तिला काय समजायचं, जगदंबा. लक्षात घ्या, दृष्टी बदलायची. आता अरे ऐश्वर्या राय इतकी सुंदर असेल, प्रीती झिंटा इतकी सुंदर असेल, हेमा मालिनी इतकी सुंदर असेल, माझी जगदंबा किती सुंदर असेल, राधा राणी किती सुंदर असेल. लक्षात घ्या, तिच्यामध्ये राधा पहा, तिच्यामध्ये लक्ष्मी पहा. ते गाणं प्रेमाचं लागल्यानंतर राधा आठवू द्या, कृष्ण आठवू द्या. प्रेमाचं गाणं लागलं, अरे राधा, आपण त्याच्यामध्ये घुसा. भगवंता, मी प्रेम असंच करतोय तुझ्याशी. तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा, तुम्ही देवता. समजा असं गाणं आहे. आता तिचा भाव नटीचा काही असू द्या, नटीचा भाव तुम्ही देवता म्हणजे तू सडका माणूस, काय मरका माणूस जरी असेल तरी तू माझ्यासाठी देव आहेस. तुम्ही हो मंदिर, जरी कॉन्स्टिपेशन असेल, जरी पोट घाण असेल तरी तू मंदिरासारखा आहेस. तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा, तुम्ही देवता. अरे आपण काय म्हणायचं, आपण पाहणारे प्रेक्षकांनी आपला भाव बदलायचा. त्यांचा कसंही असू द्या, तुम्ही हो मंदिर. भगवंता, खरंच आपण राधा भावामध्ये जायचं किंवा राधा कृष्णाला अशीच म्हणत असेल, तुम्ही हो मंदिर, तुम्ही हो पूजा. आपला भाव बदलायचा, आपण कृष्ण राधांचं प्रेम घ्यायचं. त्या नटामध्ये भगवंत कल्पना करायचं. म्हणजे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा.
जे जे भेटे भूत. एक माणूस आला, परमेश्वर ह्या रूपात आलेला आहे. सराप आले घरी, कामधंदा दिसना आज, आता बोर करणार, आता सिरियल लागणार, सास भी कभी बहुतीने सराप येऊन बसले आणि सराप टीका करायला लागले. सास भी कभी बहुती मी पिक्चर पाहू नये म्हणून इथे आलो. असते म्हणतात आम्हाला पाहू दे ना. काय म्हणायचं, भगवंता ह्या निमित्ताने आलास. बहुतेक आम्ही सास बी कभी बहुतीमध्ये फार आसक्त आहोत म्हणून भगवंतानी सरापला पाठवलं. भगवंता तुला इतकं आसक्त होऊ द्यायचं नाही म्हणून कृपा केली, तू दृष्टी बदली. भगवंताची इच्छा नाही आम्हाला एक खाऊ द्यायचं. गरम गरम भजी आवडतात, फार थोडे आहेत, सराप आले, आता कसं द्यायचं, राहू द्या, ते गेल्यावर खाऊ, ते थंड होतात. भगवंता तुझी इच्छा आहे की फार आसक्त झालोत ना गरम गरम खाण्यासाठी, म्हणून तुझी इच्छा आहे की आम्ही असं खावं. जे संकट येतील भगवंता तुझी इच्छा आहे मी याच्यात परीक्षेत उतरावं. सुख मिळेल भगवंता तुझी इच्छा आहे काही दिवस सुखात राहावं. भगवंता दुःख दिलं भगवंता तुझी इच्छा आहे मी दुःखात राहावं. जे जे भेटे भूत. आता इथं पूर्ण उपभोग आहे, तुम्ही पूर्ण संसार करतायत, पण एका क्षणालाही संसारात नाहीत, तुम्ही परमार्थात आहेत. तुम्हाला येणारा भगवंत दिसतो, येणारा कृष्ण दिसतो, एखादा लहान बालक कृष्णाच्या रूपात तुम्हाला दिसतो. सुंदर एखादी मुलगी दिसते, एक राधा दिसते, गोपिका दिसते, मीरा दिसते. तुम्ही संसार करतायत पण कंप्लीट परमार्थात आहात. पूर्ण उपभोग घ्यायला तुम्ही संसाराचा, पण पूर्ण उपभोग तुम्ही संसाराचा उपयोग परमार्थाकरता घेतला. उपभोग घेऊन परमार्थासाठी संसारात पूर्ण संसाराचा उपभोग घेतला, पण उपयोग परमार्थाकरता केला. लक्षात घ्या, ही ज्ञानेश्वरी. पुन्हा वाक्य सांगतो, पूर्ण उपभोग संसाराचा घेतला पण दृष्टीतनं पूर्ण उपयोग केला संसाराचा, वस्तूंचा, विषयांचा, व्यक्तीचा उपयोग परमार्थासाठी केला. धार्मिक पिक्चर पाहिले, अरे भगवान शंभू समोर दिसत आहेत. गणपतीची सिरियल पाहिली, अरे गणपती असाच असला पाहिजे. पूर्ण श्रद्धा तुमच्या विकसित जर झाल्या, संसारामध्ये तुमचा भक्तिभाव, संसार करत असताना प्रभूविषयीचं चिंतन सगळं वाढलं पाहिजे, प्रभुमय झालं पाहिजे. म्हणून ग्राहक कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. लसण मध्ये लसण दिसू नये. भगवान तू लसण बनून आलास, तू कोशिंबीर बनलास, तूच भाजी बनलास, तूच नवरा बनला, तूच मुलगा बनला. सगळ्यावर आपण अफाट प्रेम करू आणि ते सगळं प्रेम जरी ह्या लोकांवरते, त्या विषयांवरते, व्यक्तींवरते, लसणावरते तुम्ही केलं तर ते भगवंताला मिळणार आहे. भगवंत त्या रूपातून ते घेणार आहे. म्हणजे जे भेटे भूत फार अवघड आहे विषय, फार अवघड आहे. जसं येईल तसं सांगत राहील, पण तुम्हाला एक लाईन दिली ज्ञानेश्वरी. पूर्ण उपभोग संसाराचा घ्यायचा आहे, पण उपयोग परमार्थाला एका क्षणाकरता करायचा. किती प्रयोग तुम्हाला दिले, एक क्षणभर देखील प्रत्येक श्वासाचा हिशोब दिलेला आहे. पूर्ण संसार करा, कोण म्हणतं नका करू, पण प्रत्येक क्षण परमार्थात जाऊ द्या. दृष्टी बदलायची. पूजा गरज नाही. तुकारामांच्या अभंगात देव बाजूला सारा, संत आले घरा तोची दिवाळी दसरा.
लहान मुलगा रडतोय आणि आपण कृष्णाचे बाळ कृष्णाला तिथे आंघोळ घालतोय. हा रडणारा कान्हा तुम्हाला हे करत नसेल आणि त्या कान्ह्यासाठी तुम्ही याला रडवत असाल तर तो कान्हा रडला म्हणून समजा तुमच्यासाठी. पण ह्या कन्हैयामध्ये तो जर कन्हैया पाहिला, सगुण रूपामध्ये ह्या कन्हैया आलेला आहे, किंवा त्यांनी पाठवलंय, मी ट्रस्टी आहे, याचं संगोपन केलं चांगलं तर तो खुश होणार आहे. पण क्षणाक्षणाला भाव पाहिजे, क्षणाक्षणाला. याला मी भरवते ना, बहुतेक भगवान खुश होत असेल. अशीच यशोदा भरवत असेल नाही, असाच तो तृप्त असेल नाही, असाच तो अवखळपणा करत असेल नाही. साधना झाली, अशीच यशोदा रागवत असेल नाही, असे भाव करा. साधना झाली, पूर्ण उपभोग घेऊन पण त्या संसाराच्या व्यक्तींचा विषयांचा पूर्ण उपयोग परमार्थासाठी करणं, दॅट इज ज्ञानेश्वरी, दॅट इज भगवद्गीता. आणि प्रत्येकाला वरदान आहे. म्हणून सगळा स्पष्ट फोड करतोय. भगवंत असं सांगतायत अर्जुनाला आणि आपल्याला हे शिकायचं.